मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय मित्रांनो, तर आपण थोडक्यात या ठिकाणी निफ्टीचं ॲनालिसिस करतोय, कारण की माझा पण थोडा थ्रोटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कालपासून आपली व्हिडिओ पण अपलोड होत नाही आहे। तर आपण थोडक्यात इथे निफ्टीचं विश्लेषण करूया। काही महत्त्वाचे लेवल आपण वन डेवरतीच बघणार, त्यानंतर मार्केटचा ट्रेंड आपण बघणार, ठीक आहे। आणि मार्केटमध्ये काय काय होऊ शकतं उद्याच्या दिवशी त्याचं पण विश्लेषण आपण आजच्या दिवशी या ठिकाणी करणार आहोत। तर मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण बघितलेलं होतं की निफ्टीचा फायनल क्लोज जो आला 23,518 वरती, 23,518 वरती निफ्टीने फायनल क्लोज दिला होता। आणि मागच्या सेशनमध्ये आपण बघितलेलं होतं, म्हणजे जे कालचं झालं सेशन, त्याच्यामध्ये निफ्टीमध्ये चांगली बाईंग पण आपल्याला येताना दिसली होती, ठीक आहे। कंटिन्युअसली मार्केट वरती पण गेलं होतं, जवळजवळ 300 ते 350 पॉईंटने मार्केट वरती पण गेलेलं होतं, पण वरच्या लेवलपासून मार्केट पुन्हा खाली आलं, सेलिंग आली मार्केटमध्ये। आणि तेच होतंय प्रत्येक दिवसाला आपण बघतो की मार्केट थोडं वरती जातं, पण त्यामध्ये पुन्हा एक सेलिंग येऊन जात असते। मार्केटचं स्ट्रक्चर तसं वीकच आहे, तुम्ही सर्वजण बघताय की गेल्या काही दिवसांपासून मार्केटचा जो ट्रेंड आहे तो निगेटिव्ह आहे। परफेक्ट आपल्याला मार्केट एका ट्रेंडमध्ये ट्रेड करताना दिसत आहे, ठीक आहे। आणि ते स्ट्रक्चर इथे कंटिन्यू पण होत आहे। मार्केटने एक सपोर्ट जो घेतलेला आहे, इथे आपण म्हटलं होतं बघा की इथे एक हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला आहे आणि त्याचं टार्गेट पण इथे मिळालेलं आहे बघा, म्हणजे 23,350च्या आसपास ती लेवल होती। मार्केट जवळजवळ तिथपर्यंत येऊन पण पोहोचलेलं आहे, इथेच सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने। आपल्याला रिव्हर्सल समजला पाहिजे, असं नाही की एक दोन दिवस मार्केटमध्ये बाईंग आली याचा अर्थ असा नाही की मार्केटमध्ये रिव्हर्सल आलेला आहे, नाही। आत्तापर्यंत आपण बघतोय मार्केटचा ट्रेंड डाऊन ट्रेंडच चालू आहे मार्केटचा, कारण की कॅश मार्केटमध्ये जोपर्यंत चांगली बाईंग येत नाही तोपर्यंत आपले इंडायसेस पण वरती जात नसतात। जसं कालचं सेशन झालं ना, त्याच्यामध्ये खूप सारे कॅचचे स्टॉक होते, बाईंग येताना दिसली, त्यामुळे इंडेक्स वरती पण गेले आपले, पण नंतर ताबडतोब त्यांच्यामध्ये सेलिंग व्हायला लागली। कॅश मार्केटमध्ये बाईंग यायला पाहिजे। FIचे आकडे बघतोय, आपला हा जो नोव्हेंबर महिना चालू आहे याच्यामध्ये पण प्रत्येक दिवसाला आपल्याला सेलिंग होताना दिसतंय। FIचा आकडा सेलिंगचा इथे वाढतोच आहे, तो कमी होतच नाही। मागच्या सेशन जे झालं ना 2 दिवसांपूर्वीचा, थोडा आकडा कमी होता, पण कालच्या सेशनमध्ये पुन्हा वाढलेला होता तो, म्हणजे FIची सेलिंग पण इथे कंटिन्यूच होते। जेव्हा FI बाय करायला लागतील, DI बाय करेल, तेव्हा कुठे मार्केट आपल्याला वरती जाताना दिसेल। ट्रेंड मार्केटचा महत्त्वाचा असतो। मार्केट जेव्हा एका ट्रेंडला पकडून चालतं ना, तसंच चालतं ते, जसं हे डाऊन ट्रेंडमध्ये वरती जातं, वरतून शॉर्ट होतं ते। इथं रिव्हर्सलचं आत्तापर्यंत कोणतंही साईन नाही आहे। आता मार्केटने जो हा सपोर्ट क्रिएट केलेला आहे इथे 23,350चा एक सपोर्ट आहे, हा सपोर्ट आहे। आणि वरती रेजिस्टन्स जो आपण सपोर्ट म्हणायचो ना, म्हणजे जवळजवळ 23,800ची लेवल आपण पकडू इथे राऊंड फिगरमध्ये, 23,800 हा मार्केटसाठी एक रेजिस्टन्स। याच्यावरती मार्केट जर जायला लागलं तर इथे रिव्हर्सल येण्याची संभावना आहे। याच्यावरती मार्केटचा क्लोज झाला तर समजायचं की मार्केटमध्ये इथे बाईंग येते, पण पुन्हा हा सपोर्ट जर इथे ब्रेक झाला 23,350चा, तर मार्केटमध्ये सेलिंग पुन्हा कंटिन्यू ट्रेंडचं इथे काय होणार, कंटिन्युएशन, आपण याला म्हणणार ट्रेंड कंटिन्युएशन, म्हणणार। मग मार्केटसाठी एक चांगला सपोर्ट कुठे, तर तो 22,800, मग मार्केट इथे येऊ शकतं। मग काही जण म्हणणार संभावना तर कमी वाटते, आत्तापर्यंत जे स्ट्रक्चर बनवत येत आहे ना मार्केटमध्ये, त्यानुसार मार्केट 22,800 पर्यंत येऊ पण शकतं ताबडतोब, त्याला यायला वेळ लागणार नाही। लक्षात आलं, लेवलनुसार ही एक चांगला सपोर्ट बनते। रिव्हर्सल द्यायला ते इथून नाही देऊ शकत का, देऊ शकतं इथेच। काही वेळेला असं होऊ शकतं की 2-4 दिवस मार्केट इथे थांबणार आणि त्याच्यामध्ये बाईंग यायला लागणार, मार्केट कंटिन्युअसली वरती जाणार, म्हणजे आपण काय म्हणणार की 23,350च मार्केटने इथे काय बनवला, बेस। हा मार्केटसाठी एक बेस बनला आणि मार्केटने इथे रिव्हर्सल देऊन टाकला, मार्केट वरती जायला लागलं, असं पण इथे होऊ शकतं। पण आपण नेहमी ट्रेंडला फॉलो करायचं आहे, ट्रेंड सोबतच आपण नेहमी जाण्याचा प्रयत्न करायचा असतो, ठीक आहे। तर इथे महत्त्वाच्या लेवल कोणत्या, 23,800 मार्केटसाठी एक रेजिस्टन्स, त्यानंतर सपोर्ट 23,350 आहे। बघूया येणाऱ्या दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या सेशनमध्येच मार्केट 23,800च्या वरती ट्रेड करायला लागतं की 23,350चा या ठिकाणी ब्रेकडाऊन देतं, हे आपल्याला इथे बघायचं आहे, ठीक आहे। माझ्या मते सर्वांना इथे लेवल समजलेले असतील, थोडक्यात मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला होता। आणि प्रत्येकाने मार्केटमध्ये काम करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की चुकीच्या जागेवरती कोणी एंटर व्हायचं नाही, ऑप्शन ट्रेडिंग टाळली पाहिजे। अशा मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या संधी असतात लॉंग टर्मसाठी, त्याचा पण फायदा घ्यायचा असतो। जे स्विंग ट्रेडिंग करतात चुकीच्या जागेवरती एंटर व्हायचं नाही, एखादा पडता स्टॉक असतो त्याला बाय करायचं नसतं, रिव्हर्सल बघून स्टॉकला बाय केला पाहिजे। लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्युच्युअल फंड असतात, गुंतवणूक करत चाला, त्यांच्यामध्ये चांगल्या कंपन्यांचे स्टॉक असतात, चीपमध्ये मिळतात तुम्हाला,
त्यांना ॲक्युमुलेट केलं पाहिजे. आपण मोठा पैसा जास्त लावायचाच नसतो, बॅकअप नेहमी ठेवत चला, जेणेकरून जे पण टिप येत असतात ना त्यामध्ये तुम्ही बाईंग करू शकता. ठीक आहे, तर माझ्या मते सर्वांना आजचा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.